ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, प्रिया ही जेलमधून सुटून सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा सर्वजण तिला घराच्या बाहेर जाण्यास सांगतात। तेव्हा प्रिया बोलते, मी या ठिकाणी माझ्याबद्दल सांगण्यास आली नाही, तर माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या सुभेदारांच्या वंशाबद्दल सांगण्यात आली आहे। आणि तेव्हा वकील बोलते, मी कोर्टाकडून यांची सुटकेची परवानगी घेऊन आली आहे। आणि तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि प्रिया ही पुढे बोलते, माझ्या प्रेग्नन्सीबद्दल मी या अगोदरच अश्विन आणि अर्जुनला सांगितले होते आणि तरी देखील कोणीही प्रियाची ऐकत नाही आणि सर्वजण हे तिला घराच्या बाहेर काढू लागतात। आणि सायली बोलते, आता तू अशी ऐकणार नाहीस, तुला धक्के मारूनच घराच्या बाहेर काढावं लागेल असे बोलून सायली ही तिचा हात पकडते आणि तिला ओढत घराच्या बाहेर काढू लागते आणि बोलते, तू आपल्या होणाऱ्या बाळाच्या नावाने जे स्वप्न पाहत आहेस ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये प्रिया ही आई होणार आहे, म्हणून प्रियाला सुभेदारांच्या घरामध्ये स्थान मिळणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।